ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आज आम्ही गेलो होतो बघा ज्योतिबाच्या यात्रेला. आता पाहायला गेलं ना तर ही यात्रा असते राम वडगाव आणि बावचीच्या शिवाराच्या सेंटरवर. आणि माळावरचा ज्योतिबा म्हणून हा सगळ्यात फेमस ज्योतिबा आहे बरं का. आणि ही यात्रा बघायला गेली ना तर थोडक्यात सांगायचं झालं तर खूप मोठ्या माणसांची खूप छोटी यात्रा, खूप मोठ्या देवाची खूप छोटी यात्रा. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर या ठिकाणी आलेले भाविक हे सगळ्यात श्रीमंत भाविक असतात बघा. आता तुम्ही म्हणताल आता हे भाविक म्हणजे सगळ्यात श्रीमंत म्हणजे पैशाने श्रीमंत का? अहो, या माझ्या ज्योतिबापाशी बघायला गेलं ना, तर सगळे समान असतात बघा या ठिकाणी. कारण की या ठिकाणी मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटासुद्धा रांगेमध्ये दर्शन घेतो. या ठिकाणी कोणाला गर्व नसतो मी खूप मोठा आहे, कोणाला गर्व नसतो मी खूप छोटा आहे. आणि हा बघताय ना, हा माझा ज्योतिबा. अक्षरशः याच्याकडे पाहिलं ना, पाहतच बसावं वाटतं. आज मात्र गुलालानं माखून गेलेला आहे. या ठिकाणी ही त्याची सगळेजण सेवा करणारी लोकं आहेत बघा. या ठिकाणी ही लोकं जी आहेत ना, ही त्याची मनोभावाने सेवा करतात. आणि खऱ्या अर्थाने याच्याकडे पाहिलं ना, तर हा आज गुलालाने माखला आहे. या ठिकाणी हा जो भक्त याच्याकडे आला ना, जे काही मागितलं ना, तो देण्याचं काम हा ज्योतिबा 100% करतो बघा. या ठिकाणी लहान थोर मंडळी असेल, हे असेल, जे मनोभावाने आणि भक्तिभावाने जे मागतात ना, ते देण्याचं काम हा ज्योतिबा करतो. हा स्वतःही गुलालामध्ये माखलेला असतो आणि आपल्याकडे आलेल्या भक्तांना सुद्धा गुलालात माखल्याशिवाय सोडत नाही बरं का हा ज्योतिबा. या ठिकाणी सर्व मुलं आसपासच्या माझ्या गावची मुलं ही ज्यावेळेस त्यांना भरतीला वगैरे कुठं जायचं असतं ना, त्यावेळेस ज्योतिबाला सांगून जातात, "पहिला गुलाल लावेल ना, तर तो तुझा लावेल बघ ज्योतिबा." आणि हा माझा ज्योतिबा नवसाला पावणारा ज्योतिबा आहे. आज यानं प्रत्येकाला गुलाल लावण्याचं काम केलंय. आज तो स्वतः गुलालात माखून गेलाय. आज तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ही ज्योतिबाची यात्रा बघा. या ठिकाणी बरेच दुकानं आलेली असतात. छोटी यात्रा असते पण खूप मोठ्या माणसांची ही यात्रा असते. कारण की या ठिकाणी सर्व लोकं इतका आस्वाद घेतात ना या पदार्थाचा, की नंबर 1चे पदार्थ. या ठिकाणी शिळं-फिळं तसलं काही नसतं. ताजे भजे-बिजे नंबर 1चे भेटतात. अहो, त्या ठिकाणी बसून भजे आणि जिलेबी खाण्याचा आनंद ज्यानं घेतला ना, अहो तो स्वर्गातला आनंद म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता मी तुम्हाला सांगत असताना माझ्या तोंडाला सुद्धा पाणी सुटले. बघा हे पेढेवाले. इतके छान पेढे क्वालिटी असतं आणि या ठिकाणी या जत्रेमध्ये काय नाही असं म्हणूच नका. सर्व प्रकारची दुकानं वगैरे आलेली असतात आणि ज्याप्रमाणे सर्व प्रकारची दुकानं असतात ना, त्याप्रमाणे सर्व प्रकारची माणसंसुद्धा आलेली असतात बघा. म्हणजे आता सर्व प्रकारची म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं ना, तर हौशे, गौशे आणि नवशे अशा 3 प्रकारचे भाविक भक्त इथं आलेले असतात आणि पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे या ठिकाणी सर्व लोकं खूप भक्तिभावाने आलेली दिसतात. या ठिकाणी आपण बघतायत नारळ वगैरे हे ते सगळं काही या ठिकाणी आलेलं असतं बघा. पाहायला गेलं ना तर माळा नाही या ठिकाणी वर्षभर बघायला गेलं ना तर मला वाटतं ज्योतिबाशिवाय कुणी नसतं आणि त्याला मागणाऱ्याशिवाय तिथं कुणी जात नाही. आणि हा ज्योतिबा जेव्हा सगळ्यांना सगळं काही देतो ना, तेव्हा इतकी अफाट गर्दी होते इथं, की विचारायची सोय नाही. आता मी तुम्हाला दाखवतोय ना, तर ही गर्दी तुम्हाला थोडीशी कमी वाटेल. कारण की आता बरेच लोकं इकडे-तिकडे पांगलेले आहेत बघा. त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला काय पाहिजे, काय नको हे ते त्या ठिकाणी खरेदी वगैरे करताना या ठिकाणी आपल्याला लोकं दिसतायत. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मी ज्यावेळेस शूटिंग करत होतो ना, त्या टायमाला काही माझ्या गावातली माणसंसुद्धा होते. आणि जेव्हा मी त्यांच्यासमोर गेलो ना, तर तेव्हा त्यांनी थोडंसं बाजूला होण्याचा प्रयत्न केला. पण पण मी एक जोडपं मात्र गाठलंच. ही आहे त्याची आई आणि हा आहे मुलगा. आज तो आपल्या आईसाठी काहीतरी घेतोय आणि आईनं जेव्हा पाहिलं ना, तेव्हा आईनं म्हणली, "सर फोटो काढतायत." काही नाहीये, ठीक आहे. कारण की तुम्ही ज्या भक्तिभावाने आलात ना, आज मी 100% सांगतो, तुम्ही जे मागणार आहेत ना, तो देणारा ज्योतिबा आहे बरं का हा आपला. आज या ज्योतिबाकडे जे काही मनोभावानं मागणार आहेत ना, ही आलेली लोकमंडळी, हे त्यांना देणारा ज्योतिबा आहे. आज ही ज्योतिबाची यात्रा छोटी जरी दिसत असली ना, तरी ही छोटीशी यात्रा खूप मोठ्या माणसांची यात्रा आहे. आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, इथं ज्योतिबाला आल्यानंतर जेवणा-खावणाची चिंताच नसते बघा. बरेच लोकं या ठिकाणी पंक्ती घालण्याचं काम करतात. या ठिकाणी हे पहा लोकं आल्यानंतर काही आणत नाहीत. या ठिकाणी मस्तपैकी जेवण वगैरे करायचं, ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं. जेवणं-खावणं झाले ना, की या ठिकाणी बघा जेवणं-खावणं करण्याच्या अगोदर हे भैरवनाथ म्हणून जे आहे ना आईस्क्रीमचा गाडा, हा राजस्थानहून आलेला हिरा आहे बरं का.
इतकी छान क्वालिटी असते ना याच्या आईस्क्रीमची. नंबर 1ची आईस्क्रीम बनवण्याचं काम हा करतो बघा. आणि हा सुद्धा आज या ज्योतिबाच्या यात्रेमध्ये मोठ्या हौसेने, मोठ्या नवसेने या ठिकाणी आलेला आहे. आणि आम्ही सुद्धा याच्यापाशी जाऊन आईस्क्रीम खातो बरं का. अशी ही माझी ज्योतिबाची यात्रा. खूप छान असते बरं का. नक्की या. तुम्ही एकदा आलात आणि माझ्या ज्योतिबाकडे काही मागितलं ना, 100% तो तुम्हाला देतोच. त्यानंतर आयुष्यभर तुम्हाला या ज्योतिबाच्या यात्रेला यावंसंच वाटतं. खूप छान यात्रा असते. खूप छोटी पण खूप मोठी यात्रा बरं का ही. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.